बाबांचे आणि आईकडचे पैसे संपले होते. तर बाबांना मी म्हणाले, माझ्याकडे जे तुम्ही दिलेले पॉकेट मनी आहेत ते मी आज भाजी घेण्यासाठी वापरूया. ट्रुली सेइंग, या महिन्याचं बजेट थोडंसं कालच्या ब्लॉगमध्ये पण प्राजक्ताने सांगितलं की 2-3 असे एखादे खर्च येतात माणसाच्या, आणि त्याच्यामुळे म्हणजे मग ते ठरवलेले असतात. हा त्या गोष्टी सोमवार ते शुक्रवार करायला नाही मिळत. मग कसं काय काय दुपारी मागच्या वेळी सगळ्यांनी रविवार आहे तर लेडीजना पण कंटाळा येतो. मग जेंट्स काय करतात, रविवारी सुट्टी आहे म्हणून आज आमचा सुट्टीचा दिवस आहे, आज आम्ही आरामच करणार. आली पुरुषांवर आली. म्हणजे मला माहिती होतं की अजून पसारा तसाच आहे, थांब ना जरा दम घे. किती वेळा सांगायचं हेच, मला वेळ नाही मिळत बघ, रोजची हीच कहाणी. अजून पसारा तसाच आहे, थांब ना जरा दम घे. किती वेळा सांगायचं हेच, मला वेळ नाही मिळत बघ, रोजची हीच कहाणी. ते काम आज मी न करता हे बघा कोणीतरी दुसरं करतंय, आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघा काम करायला सांगितल्यावर. आणि काय काम असेल हे तुम्हाला बघून कळलंच असेल, लक्षात आलंच असेल. बाय द वे मी भांडी घासतोय, आणि भांडी दाखवा किती आहेत. फार नाहीये, तेच सांगते 4-5च भांडी सकाळची आहेत. चहाची भांडी, आणि आता काल जी आपण पावभाजी खाल्ली त्याची भांडी आहेत. इकडे बघा, आणि मी भांडी एवढी सगळी घासतोय. बेसिकली मला आल्यानंतर प्रश्न पडला की बाबा हे डिटर्जंट कुठे आहे. हे डिटर्जंट इथे आहे बघा, त्याच्यावर असा स्माइली पण आहे मस्तपैकी. हे डिटर्जंट आहे, आणि इथे ना भांडी घासायला 3 स्क्रब आहे. इथे बघा, हा एक आहे, हा एक आहे, आणि हा एक आहे. आता ह्याच्यातून प्रश्न पडलाय की ह्याच्यातून कुठल्या ह्याच्यातून मी कोणता यूज करू मी. तो भांड्यांप्रमाणे असतो. भांड्याला खाली जास्त काही चिकटलं असेल तर जरा खरीच स्क्रब लागतो, त्यामुळे मग तेव्हा तो वापरायचा. बाय द वे हा का नाही हा हा, आणि जास्तच Okay. काही करपलं वगैरे असेल तर ते निघत नाही, हा. तेव्हा हा स्क्रब जाळी वापरायचा. वापरायची. आणि मग काही ओके असेल तर मग- नॉर्मल असेल तर त्या भांड्याला हा स्क्रब चालतो, स्पंज येतो. ओके, मग त्याच्यात मी बुडवून घेतलंय, आणि आता मी भांडी घासतो. ओके, आणि एक अभिमानास्पद असं काम आहे जे मी करत आहे. आणि माझं असं पर्सनली असं मत आहे की प्रत्येक पुरुषाने कधी ना कधी अशी भांडी देखील घासली पाहिजेत, आणि विशेष करून असं काही काम केलं पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये मदत देखील होईल. आणि माझे 2 शब्द मी संपवतो आणि ही सगळी भांडी घासून घेतो. भांडी घासल्यानंतर बघूया हे कसं काय काय रेटिंग मिळतं याला. तुम्ही पण रेट करा, रेटिंग द्या कशी भांडी घासली ती वगैरे वगैरे, बरोबर आहे ना. त्याच्या अगोदर मी जरा घासून घेतो पटकन. चला, आपण इतकी भांडी घासून घेतली आणि प्रयत्न केला की तिच्यासारखं लावायला जमतंय का त्याप्रमाणे लावून घेतली. आणि बेसिन पण छानपैकी स्वच्छ करून ठेवलंय. हे सुद्धा मला कितपत जमलंय काय माहिती नाही. आणि जसं जमलं तसं मग इकडे भांडी ठेवून घेतली, आणि इकडे पण काम चालू आहे. आता लादी पुसायचं. रविवारची दुपार आहे, बरोबर ना प्राजक्ता. त्याच्यामुळे थोडासा विरंगुळा का काय त्याला म्हणतात, रिलॅक्सेशन, कंटाळा, आता आराम करायचा आहे थोडा. आराम, असं सगळं काय 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 मनातल्या भावना अशा बाहेर येतात माणसाच्या. आणि त्याच्यामुळे म्हणजे मग ते ठरवलेले असतात. हा त्या गोष्टी सोमवार ते शुक्रवार करायला नाही मिळत. त्या शनिवारी निवांत आराम करायचा. थोडस जेवणाला Maybe. काहीतरी सिंगल असं करून हा. मोठ्या जेवणाला सुट्टी द्यायची. त्या सगळ्या गोष्टी शुक्रवारीच ठरवलेल्या असतात. पण मला एक असा प्रश्न पडतो की एखादं समजा मोठं कुटुंब असेल की ज्या कुटुंबामध्ये 8-10 लोक राहतात, त्या कुटुंबामध्ये कसं काय मॅनेज करत असतील, काय काय आयडिया आहे तुला. न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये 2-3 लोकांच्या घरांमध्ये, 4 लोकांच्या घरांमध्ये ते जमून जाऊ शकतं. जमून जाऊ शकतं. पण- म्हणजे
एक तर आणि मुंबई पुण्यात आपल्याकडे भाकरी पोळी वगैरे सुद्धा अगदी नाही केलेली विकत आणू शकतो, हा पण गावाकडे हे ऑप्शन नाही. ते ऑप्शन नाही. गावाकडे एकदा करायचं, नाही तर मग सुट्टी दिली तर नुसता मग भात जेवायचा किंवा दुसरं काहीतरी असं. डाळ भात फक्त आमटी हा, भात असं. असं होऊ शकतं. इकडे तसं नाही. इकडे बस सॅटर्डे संडे समजा पोळीला दिली सुट्टी, रोज भाकरीला. माझा प्रश्न तो नाहीये तुला. हं. माझा प्रश्न असा आहे की ज्या घरामध्ये 8 ते 10 लोकांचं एखादं घर असेल, मोठी माणसं असतील, मोठ्या माणसांना या गोष्टी सगळं लागतं जेवायला, कमीत कमी आमटी भाजी पोळी भात पण लागतं, मग त्या घरांमध्ये स्किप करून चालेल का सांग मला. नाही ना. मग तेव्हा तेव्हा कसं करत मला प्लीज कमेंट करा. बऱ्याच वेळेला आमच्याकडे असं होतं की छोटीशी एखादी गोष्ट केली आणि नाही केली, मग काहीतरी वेगळंच खाल्लं किंवा काहीतरी बाहेर जाऊन वडापावच खाल्लं, हे पण चालतं. पण जर का तुमच्या घरामध्ये मोठी फॅमिली असेल तर तुम्ही काय करता, मग कसं काय नाही, दुपारी. मागच्या वेळी सगळ्यांनी रविवार आहे तर लेडीजना पण कंटाळा येतो. मग जेंट्स काय करतात, रविवारी सुट्टी आहे म्हणून आज आमचा सुट्टीचा दिवस आहे, आज आम्ही आरामच करणार. आली पुरुषांवर आली. म्हणजे मला माहिती होतं की सगळं फिरून आणि मग लेडीजनाच सगळं काम पडतं ना. सगळं फिरून परत मग तिथेच येणार. अशा वेळी जेंट्सने थोडं समजून घेऊन त्यांनी त्या दिवशी मदत करायची, म्हणजे काम लवकर होईल आणि लेडीजना पण आराम मिळेल. मग ते माहितीये, म्हणजे मोठ्या कुटुंबामध्ये काय करू करायचं. मोठ्याच कुटुंबातला सांगते मी. म्हणजे त्यांना ते घरातल्या प्रत्येकाने थोडी थोडी जबाबदारी घेतली. बाबा आई जेवण करते ना, तर घरातला केरभार आम्ही जेंट्सनी केला, किंवा कपडे वाळत. जेंट मध्ये फक्त नवराच नाहीये, मुलगा नवरा. नवरा. आता आजी आजोबांना तर मी म्हणू शकत नाही, ते बिचारे वयस्कर असतील, हा. त्यांनी आयुष्यभर त्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतील, त्यांना मी म्हणू शकत नाही. हम्म, पण त्या लेडीज म्हणजे स्त्रीचा नवरा, मुलगा, मुलगी, हम्म, असं जे कोणी असेल घरात, हम्म, दीर जाऊ, हम्म. ते तर करू शकतात ना. बरोबर. मग हा, म्हणजे एकंदर भांडण करू नका असं म्हणायचं का. भांडण न समजा करता प्रत्येकाने छोटी छोटी कामं वाटून घेऊन सगळ्यांनीच 12-1 वाजेपर्यंत कामं आटपा आणि आराम करा. काय सांगतेस. ऑप्शन जबरदस्त सोल्युशन पटलंय आपल्याला, 1 नंबर सोल्युशन आहे. आणि बस रिप्लाय करा आमच्या ज्या दोघांची ट्युनिंग केमिस्ट्री जे काय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा. आज ना आता आम्ही जात होतो रविवारच्या मार्केटमध्ये भाजी घ्यायला, तर बाबांचे आणि आईकडचे पैसे संपले होते. तर बाबांना मी म्हणाले माझ्याकडे जे तुम्ही दिलेले पॉकेट मनी आहेत ते मी आज भाजी घेण्यासाठी वापरूया, म्हणजे माझ्याकडून पण जरा हेल्प होईल. हे बघा, चला आता जाऊया आपण मार्केटमध्ये आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत एका मस्त स्पेशल ठिकाणी. तर खरंच असं झालेलं होतं की ट्रुली सेंग या महिन्याचं बजेट थोडंसं कालच्या ब्लॉगमध्ये पण प्राजक्ताने सांगितलं की 2-3 असे एखादे खर्च येतात की पटकन आपलं बजेट कोसळून जातं आणि काय करावं ते कळत नाही. आणि आज तर भाजी आणायची, उद्यापासून परत वीक चालू आहे, त्याच्यामुळे मग आमचं असं दोघांचं डिस्कशन चालू होतं की आता काय करायचं, म्हणजे कसं भागवायचं. तर पटकन ईश्वराने तिचं पाकिट उघडलं, म्हणजे जिथे कुठे पैसे ठेवते ती, आणि तिने हातामध्ये 500 रुपये आणून दिले. आज या 500 रुपयाची मोल कळतंय की मार्केटमध्ये क्रेडिट कार्ड नाही चालत ना, आणि जीपे मध्ये सुद्धा पैसे असतील तर तुमचं काम होतं. आता जीपे मध्ये सुद्धा पैसे नसतील आणि तिथे क्रेडिट कार्ड चालत नसेल, तिथे फक्त कॅशचाच वापर होतो. त्याच्यामुळे ही गोष्ट तेवढीच ट्रू आहे ना. आणि मार्केटला जाताना बऱ्याच वेळेला जीपे नाही चालत. हा तेच ना, चालतच नाही, बऱ्याच ठिकाणी चालतही नाही. कारण की त्यांच्याकडे स्कॅनर वयस्कर कोणी आज्या वगैरे भाज्या घेऊन बसलेल्या असतील तर त्यांच्याकडे जीपेच नसतो. जीपे स्कॅनर नसतं. नसतो. मग ते म्हणतात ना बाबा पैसे आहेत का, सुट्टे असतील तर दे, मी करून कॅश देते. घेऊन जाणं वेळप्रसंगी 500 रुपये सुट्टे पण त्यांना मिळतात, म्हणजे त्यांच्याकडून होऊ शकतात, असं झालंय. आणि बिईंग अ युट्यूब फॅमिली आम्ही तुम्हाला सगळे अपडेट सांगतो, प्रेमाने सांगतो. तुम्ही सुद्धा आमच्याशी इतके चांगले रिॲक्ट करताना खूपच बरं वाटतं त्याच्यामुळे. आणि थँक्स टू ईश्वरी ऑल्सो दॅट फॉर हर सपोर्ट ॲज ऑलवेज. आणि पिशवी अजून मोठी घ्यावी लागणार बघा. नाही, आईने मला म्हणलं खूप भाजी एवढी नाही आणायची आता. नाही आणायचे का. पहिले थोडं थोडं शिल्लक आहे, गो. पण आठवड्याला काहीतरी अजून थोडं मोठं लागेल म्हणून ते आणायचं. खूप नाही जास्त भाजी आणायची. बरं, संध्याकाळची वाजलेली आहेत 4:45. आपल्याला परत एक ठिकाणी जायचंय, निघतो आम्ही. हा, आहा ओहो चला चला लाला, शेवटीच्या क्षणात वेगाने वाढली धडकन, गर्दी पाहून मन गेला हरवून, घड बदलेला बाजार आनंदाचा, हा 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 हा, घड बदलेला बाजार आनंदाचा, हा 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 हा. आहा ओहो चला चला लाला, शेवटीच्या क्षणात वेगाने वाढली
बदलेला बाजार आनंदाचा हा हा ए बाबा खुल गया क्या बाजार तुम्हारा? बाजार खुल गया? हाँ खुल गया कि नहीं? खुला है ना. ये बीन्स कैसा है? हाँ 30ला पाव आहे. बीन्स नको आहे ना. भेंडी भेंडी हवे. भेंडी कसा? 20ला पाव आहे ना. आणि टोमॅटो किलो. ठीक आहे टोमॅटो लेता है. चटणी ओ कटोरा दे बाबा. समजा चांगलं काढ. काढू. तेव्हा दे धनिया. धनिया 20 रुपए. हाँ हाँ दे ना. धनिया दो एक. खोल इसको निकाल बराबर. गोली देते हैं ठंडा. याला शिमाई. ये पानी पड़ता है. हाँ. आपसे पानी. घे 20 सुट्टे असते तर दे ना. मैं क्या करूं? घे टाकायचं. चल झाली आपली. हां असू दे चालतं काय नाही. बाजार लागायला सुरुवात होत आहे तोपर्यंत आमची खरेदी पण झाली आणि अर्धवटच खरेदी मिळाली आम्हाला. हां आणि आम्हाला फक्त 100 रुपये 100 सव्वाशे रुपये संपले असतील आपले किती? अंदाजे 125 वगैरे. ओहो शहराच्या या कडावर भिजले रस्ते निओनचे सप्तरंग काळोखातही दिव्यांची स्पंद. पण जातो आहोत पेट्रोल टाकायला गाडीमध्ये विथ अवर प्लेजर. Land of Legends. Let's go by. Let's. एक्सप्रेसमध्ये जाऊया. सगळ्यांच्या 99 असतात. आम्हाला पण द्यावं पिशवी. आम्ही आणली नाही. सरळ तुला असं घ्यावं लागेल ना. हो का असं घ्यावं लागेल. आपण याच्यामध्ये बटर मिल्क घेतलेलं आहे. ताक घेतलं. ताक आणि दही घेतो याच्यामध्ये. आणि आता डायरेक्टली घरी जावं लागेल कारण ही पिशवी इकडून ही पिशवी खराब होऊन जाते. कारण या बाजूला तुला हवे का? ईश्वरीला हवी असेल तर आण म्हणाली. नाही तिला मामाला नको आहे. तुला हवी असेल तर घे. वेळ हवे. तिला फोन करून विचारूया ना. चला आमची पोलीस मंडळी सगळे नाश्ता करतात आणि त्यांना लवकर बंदोबस्ताला जायचंय. सकाळचे 6:15 वाजलेले आहेत आणि लवकर ते उठले. अजून एक वेळा गावला का नको? अर्धी करून भरू. हा अशी बस. नक्की तुला तोडता येतील ना व्यवस्थित? घे ना. खा ना तेवढा. अगं पातळ बघ किती पातळ आहे तो. घे संपेल तेवढा का. बाकी आहे तेच खायला आपल्याकडे. ड्रेस जरा नीट ओढ खाली. एप्रिलचा स्पोर्ट्सचा ड्रेस घेऊन येऊया. खूप जास्त वजन आहे बॅगचं. खूपच जास्त. सॉरी. खूप जास्त वजन आहे. दारापाशी उभी नवीन सॅटिनचा ड्रेस दिसते आहेस मोठी
पण मनात हुरहुर फार आमची मुलगी चला पटापट ईश्वरीला शाळेमध्ये सोडूया. आणि वाजले आता साधारणपणे 6:45 आणि पोलीस शाळेमध्ये जातात आज पोलीस. ही दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे. सकाळची गडबड तुम्ही बघितली. आता ईश्वरीला शाळेमध्ये सोडतो आणि ईश्वरी पण शाळेमध्ये जाईल. बसू नको बाजी, ते घाण आहे. आणि सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि कालचा ब्लॉग आपण इथे एंड करतोय. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. आता ईश्वरी पण शाळेमध्ये जाऊन येईल. फ्रेश मूड दिसतो तिचा. आपण भेटू नवीन ब्लॉग मध्ये. नवीन ब्लॉग मध्ये हा आणि दुपारी. ओके, बाय 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 बाय. चला दरवाजा उघडून बाहेर पडूया चला चला दरवाजा उघडून बाहेर पडूया